ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले बुद्धरायाले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिते पावले नाम घेता वदनी दोष जाती होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उतरले अखंडित नामा त्यांची वाट पाहे निशिदिनी घ्यावे सत्संगती विठाला ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दीनजना अखंडित नामात त्यांची वाट पाहे निशिदिनी घ्यावे सत्संगती आज अशा महात्म्याचा पुण्यकाळ आहे. साधक कंपनी आपल्याला इंटिमेशन द्यायला लागले. तुम्हाला कळतं नाही की आपण लाभ आहे पाहिजे काय करता इंटिमेशन याला यदि संप्रदायाला जाणत्याने जरा विचार करायला पाहिजे. आज आपण या कडेला आलो एका पुण्यतिथीला कशाला आलो अनंत काळाले त्या महात्माचा 4 वेद 18 पुराण आणि 21 उपनिषदेचा पाठ करून 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 थकले कितीतरी गेले सिद्धांत कळला नाही आणि सहज बोलण्या सगळ्या त्या शास्त्राचा सिद्धांत एका शब्दात अज्ञानी जीवाला त्यांनी वाटून टाकला. नव्हे वर्ग हस्तमात्र के कविता अनुभव मानून दिला.
अशा महात्म्याची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीचं पर्व आता वेद सुरू झालेले आहेत 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत. मग जे खरोखर ह्या संप्रदायाची श्रीपाद बाबाची जाणीव आहे तिची मेळ लावणे फिरणार नाही ती बाहेर. जरा आत येऊन बसा. पुण्यतिथीला आपण 2 तास तरी आपलं काही चिंतन करायला पाहिजे. नेमकं येतो कशाला आपण? हा सगळ्या ह्या 3 दिवसातला हा पुण्यतिथीचा पर्व काळ असतो. चंद्र सूर्य आणि पृथ्वी जोपर्यंत एका रेषेत येत नाही तोपर्यंत ग्रहण चालू होत नाही. मग हे रोज 2 सत्व गुणी माणसं सगळी एका ह्याच्यात लाईन मध्ये आणून आपल्याला ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुण्यतिथीचा पर्व काळ आहे. महाराष्ट्रावर फिरून आता हे वर्णन केले त्यांनी. इतकं कष्ट घेऊन त्याने आपल्याला त्यांच्या पदावर आणून बसवलंय आणि त्यांच्यासाठी आपण 1 तास 1.5 तास त्याच्या आठवण करून चिंतन करतो. नुसतं बोलायचं नाही त्यांच्या नावाने साहेबांच्या अशा महात्म्याची कृपा आहे. सगळ्या इतर का नाही महाराष्ट्राच्या भाव धर्माचा प्रचार चाललेला आहे. मानव धर्माचा चाललेला आहे. सुधर्माचा एकच कंटक आहे. सुधर्माची ओळख करून देणारा हा एवढा एकच आहे. नाहीतर ज्ञानेश्वरी भागवतचा सिद्धांत मानणारा भक्त हा मंडप आहे. किती जे आहेत ना मानव धर्म बायकोला असं वागायला पाहिजे, नवऱ्याला तसं वागायला पाहिजे, ह्याला असं वागायला पाहिजे, त्याला तसं वागायला पाहिजे, अशा बाता मारण्या भागवत धर्म उडवायला लागले आणि त्याने असे पट्टे तयार केले आणि ते पण नियम व्हायला लागले. त्यांच्या संगतीनं प्रभाव आपल्या मालिकेचा त्याच्यावर पडायला पाहिजे का त्यांचा आपल्यावर पडायला पाहिजे? काय नेमकं पडतोय आपला प्रभाव? घराचा वापर आहे ज्ञानेश्वरी भागवत मध्ये किंवा ह्याच्यात धोतर एवढा लांब पाहिजे, 2 किस्से पाहिजे, तर फेटा पाहिजे, हाय काय कुठं उल्लेख? आणि माझ्या चोखा महाराजा पहिल्याचा मरानं सदन कसा नाही ना काय असं हाय त्या कपड्यावर भागवत धर्माची क्रांती टिकवलेलं आपल्यापर्यंत आणलं. आपण थोडा विचार करायला पाहिजे. गीतेचा सगळा विषय ज्ञानेश्वराने मिळाले. माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीत आणला. प्रत्येक युगायुगात ही सोबत संस्कृतवाणी जगाशी कळेना म्हणून नारायणे दयाली देवाने तरी घेतला अवतार म्हणती ज्ञानदेव तया लागली. सोपं करत ह्या देवासाठी आणलंय. सांगा आता गीतेचा सगळा विषय जसा त्या तसा माऊलीने ज्ञानेश्वरीत आणला. पूर्ण गीतेचा विषय ज्ञानेश्वरीत आहे परंतु ज्ञानेश्वरीतला विषय गीतेत नाही. क्रांती झाली धर्माची पुढं. ज्ञानेश्वरी भागवत हे सगळं वेद वाचून वाचून कंटाळले परंतु देव कळला नाहीये. सगळे सांगतात पण एकही करायचं सिद्धांत काय या शास्त्राचा कोणीही समाजाला सांगत नाहीये. आज धर्मशास्त्राचा सिद्धांत सांगण्यासाठी भगवंताने कृपा केली. त्याने काहीतरी नियोजन केलं की आता हे पुढे चाललंय आवरणाला येता ग्लानी होती आणि मग त्याच्यासाठी अवतार असतो. अवतार अशा कुटुंबात घेतला अप्राप्त परिस्थिती अशा स्थितीत तो कसा धर्मकार्य करेल अशा ह्याच्यात केला. या गावात अवतार झाला. अक्कलकोटला अवतार झाला. कुणाला माहित नव्हतं, जगाला माहित झालं. शिर्डीत अवतार झाला मागत करायचा, कुणाला माहित नव्हतं. शिर्डी जगभर प्रसिद्ध झालं. गाणगापूर आळंदी देहू ती माहित नव्हती कुणाला. त्याने भागवत धर्माचा झेंडा घेतला आणि क्रांती केली. काय संतांनी क्रांती केली? सर्व शास्त्राचा जो सिद्धांत आहे काय ही चालती बोलती माणसं देव आहेत आणि ही खरी देवाची रूप आहे. एवढं श्रीपाद बाबांनी पहिल्या कीर्तनापासून प्रवचनापासून अवतार संपत तुम्ही सांगितलं. काय सांगितलं तुम्ही सगळे सांगितलं. आम्ही कायच्या लहान बिहारा देऊन आता पाया
तुम्ही सगळे देव आहात. नवे नवे तुमच्यातला जो श्वास आहे तोच देव आहे. किती सोपं सांगितलं. आणि हे सगळे देव आहेत ना, देव हुडकाय निघाले ते थांबवलेले काय त्याचे स्वतः देव असून देव हुडकाय चालले. हा सिद्धांत श्रीपाद बाबांनी मांडला आणि त्यांची ही परवानी आहे. या काळात 12:30 त्यांनी अवतार संपन्ना देह ठेवण्यासाठी 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत ह्या गोष्टीचा विचार केला. आणि हे एवढी परवणी 1 तासाची तुम्ही स्वतः आता अनुभवून घ्या. ह्याच्यात दुसरं काही आठवू नका. हा ना, ते समोरचा स्पीकर बंद करा. तिथे कोणी स्पीकर लावलाय? विक्रेते, तो आवाज बंद करा तिकडून. कार्यकर्ते आवाज बंद कर तिथून. हे बंद करा ना भागा. परवणीचा काळ आहे. इतक्या लांब आपण आलेलो आहे. आपण थोडा विचार करण्यासारखा गोष्ट आहे. एवढा मोठा 4 वेदांचा 17 पुराणाने 21 उपनिषदेचा सिद्धांत. अरे त्याच्यासाठी लोक मोठ्या पुराणात करून 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 थकून गेले वाचून सापडणार. किती गोष्ट करते देव देवासाठी, किती पाठपाठांतर करते ती. अरे आमच्या एवढ्या शांतमाईने सांगितलं की बोलण्याने हरी गवसेला बाप्पा पाणी म्हणणारी अंग ते महाराज तिला संतांचं ज्ञान. ही मालिका लय ओरिजिनल आहे. उदर विचार केला तर आहे. आणि त्या मालिकेचे पत्ते आपण त्याच्यात ज्या पदार्थ आणलंय त्या पद्धतीनं वाटायला काय हरकत नाही. परंतु आज त्या पद्धतीने वाटतच नाही. अभंगच पळवत राहतो. हे दुर्दैव आहे. समाजाचा काही सुद्धा दोष नाही. अभंगाला थोडं पहिल्या चरणात कसा म्हणला, दुसऱ्या अरे शास्त्रानेच काय सांगितलं, आत्माचं देव आहे. पहिल्या चरणाने असं सांगितलं, दुसऱ्या चरणाने सांगितलं, चौथ्या चरणाने सांगितलं आणि अंतराळात. अरे सगळं शास्त्राने एवढं मोठं सांगितलं की तुम्ही त्यामध्ये हे गीता राबवल्या सर्व वाङ्मयाचे आणि आत्मा देते हस्तगत. मग एवढे आपल्या मावशीने श्रीपाद बाबाने सांगितले की तुम्ही आत्मा तुमच्यातला जो आत्मा आहे तोच देव आहे. एवढं कळत राहून काय सुरुवात बसला. बलवान आहे. कळली पाहू आत्माची पुढे बसता 5 वर्षापूर्वी फिरत होता तो. फिरत होता का नाही? दिसत होता का? तुमच्याकडे आला नाही. काय म्हणतात त्याला? प्रत्यक्ष भेट दिलेली माणसं आहे सगळ्या विश्वाला.
कुठल्या वेळी अमेरिकेच्या ट्रम्पने आदेश काढला असता, भारताच्या मोदीने आदेश काढला असता तर देश थांबला असता का, जग थांबला असता का? थांबलं. दुर्बिणीखाली सुद्धा दिसला नाही ना. आणि मग तो निर्गुण अवतार होता हो. आणि त्या अवतारात ह्या माळ करायला काय ताकद नव्हती काय व्हायची, शक्यच नव्हतं. तो आपला म्हणजे आपणच तो होतो ना, तोच आपण होतो. आणि तो विश्वभर झाला. अरे बाबांचा बारकाईने जर अभ्यास केला ना, वर्णन करायसारखं नाही. कारण का समाज बोलणे ही तोपले सहज इतक्या मोठ्या सृष्टीचा देवाचा पत्ता त्यांनी सांगितला. किती मोठ्या देवाचा पत्ता सांगितला, ज्याला सगळं स्मृती नेती बनती गोविंद्रे वर्णन करता 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 आणि वेळ झाला पण मातेने आता वाया गेला. अशा देवाचा पत्ता या शेवटच्या अवतारांना सांगितलं. म्हणजे ज्ञानेश्वरीतला विषय गीतेत नाही, पण बाबाने सांगितलेली, बाबांना ज्ञानेश्वरी माहिती तर पण बाबांनी सांगितलेलं तर ज्ञानेश्वरीत नाही. सध्या ते आहे का, आहे सध्या शेताळात वाट आहे का, मोटरीची हवा सोडल्यावर एवढे 4 गुडगुडे गुट्टे द्या आणि काढल्या हवाची मोटर चालू होती. ऐकूच का? मग बाबांनी सोपा करून धर्मशास्त्र सांगितलं. किती सोपं सांगितलं, किती सोपं सांगितलं. फुल केलेलं कळत होतं, फुल लावून केलेलं कळत होतं. बरं ह्याच्यात किती बरं का, खरोखर जन्मजात आपल्या घरात संप्रदाय असलेली 10% असतील बघा फक्त. नाही तर तुमच्या पटलं तू 70% माणसांनी नमुना घेतलेली माणसं आहे. आणि आता ह्याच मंडपात जवळजवळ 1000 कीर्तनकार असतील. 1000 भागवताची क्रांती झालेली कळली नाही, पण आपला अंतकरण आपल्याला सांगता येईल. 1000 कीर्तन करायचे असतात. वर्ण काय झालं जास्त. अरे बाप, कुठे येतात शिकायला? मग आता पुढे तर पडायला लागली का, सर संस्था उभा करायला लागले. कळायला नको का? सहजा दादा माणूस तयार होतात, कीर्तन करतात, थोबाड वाचून सगळी सांगते, तरी सुद्धा प्रभाव आपला त्यांच्यावर पडला का त्यांचा आपल्यावर पडायला लागला. आता ह्या लेकरांना भागवत किती सज्जनी पोरायची, एवढी सज्जनी हे कीर्तन सांगू शकतील पण कसं पोट वाढायचं हे साचे. पण घरात जर आपली लेकरं तयार केली तर दंडखप तुला सांगते आहे ना. काय झालं माहित आहे, एक गरीब मुलगी होती, सुंदर होती. मग तिचं नशीब चांगलं, तिला पोस्ट ग्रॅज्युएशन झाला, मुलगा मिळाला, लग्न झालं की दुसऱ्या दिवशी ती कलेक्टरच्या ऑर्डर आहे. तो कलेक्टर झाला, ट्रेनिंग झालं आणि तो सोलापूरला कलेक्टर म्हणून आला. गरीब त्याला इतका आनंद बापाला की माझ्या मुलीचा जावाई कलेक्टर मिळाला, मला जावाई मुली कलेक्टर मिळाला, लय आनंदी. मग वारीला जायचं, वारीला गेला आणि येता म्हणला आता पंढरपूर सोलापूर जवळ आहे. दृष्टांत कशासाठी सांगतोय लक्षात घ्यायचं, जावायला भेटून जाऊ. मग गेला तो कलेक्टर ऑफिसला. गेल्यानंतर ग्रामपंचायतचा शिपाई तुम्हाला माहिती आहे, हा कलेक्टरचा शिपाई बाहेर उभा राहिला. हे बुड्ढा क्या काम आहे ते म्हणतात, साहेबाला काय पाहिजे. त्यानं असं बघितलं, आज मला म्हाताऱ्या इथं चाललाय साहेबाला काय टाकीचा मांडलेला, त्याला काय माहित आहे ह्याचा जावाई कलेक्टर माहित नाही. ती बसलं 2 तास बसलो आणि संध्याकाळी 5 वाजता सांगितलं साहेबांना भेटायचं झालं. साहेब गेले काही म्हणे उदे डोस दिलं त्या शिपाया. म्हातारे गेले स्टेशनवर, वाद झोपलं, तिथं टपरीवर आपलं तोंड पीस झोपलं, त्या केलं. परत 10 वाजता ऑफिसमध्ये जाऊन बसलं तिथं. सांगितलं शिपायाला आज तर मला जरा थोडं सोडा बरं का साहेबाला भेटायला.
मग ठीक आहे, अर्धा तास गेला की कलेक्टरला भेटायचं म्हणल्यावर आपलं नाव गाव कशासाठी आला चिठ्ठी पाठवा लागते, तर आता एंट्री नाही तर नाही. मग त्यानं नाव वगैरे घेतलं आणि चिठ्ठी टेबलावर नेऊन ठेवली. तू कलेक्टर कसा होता? स्वभावानं घरात प्रपंचात मायासारखा, बाहेर पाड्या घरात लाट्या. अरे तुम्ही हसताय, तुम्ही सगळे घाबरताय. आपण सगळे एखादा कारण पावर यांचे आता भरपूर. मग गेला कलेक्टर आल्याने दिसत म्हणलं की कलेक्टरला कुठं जावं आले की पुढं बसला होता शिपायाच्या गेटमध्ये. कलेक्टर आले की मामाच्या पटकन पंढरपूर आला असेल म्हणजे पाया पडायला. कलेक्टर त्या शिपायाची स्थिती काय झाली सगळं काय झालं चालता बोलता त्याला मांडे कलेक्टर काय बजेट सुरू. ते म्हणे मामा कधी आले? तसा ह्याचा स्पीड वाटत म्हणायचं का काल स्पीड वाढला. मग त्याला असं म्हाताऱ्यांच्या त्याच्याकडे बघितलं, माझ्याकडे काही सांगितलं नाही, समरी पवार असते ते झाला. मग मामाची बॅग कलेक्टरने घेतली आणि मग ऑफिसचं स्टाईल असते, साहेब बाहेर जाताना कडक उभा राहतो, कारण त्या पोस्टला सन्मान आहे तसा तो. मग सगळी उभा राहायला टपा 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 म्हणजे क्लिनिकल मंडळी वगैरे सगळ्याचा गेला की प्रत्येक जण सांगायचं काय साहेबा 17 वर्ष, साहेबा 17 वर्ष, साहेबा 17 या सगळ्या ऑफिसची ओळख झाली. की दुसऱ्या वेळेला महिन्या 2 महिन्यानंतर सासरा ऑफिसमध्ये गेला तर कुठे इतर वाईट म्हणाल का चल चालो मामा ओळख झाली. हा याचाच जावई साहेबाचा सासरा हाय तर सगळे बरं. त्यातल्या क्लिनिकल मधल्या सासऱ्यांचं एखादी चिठ्ठी नेली, एखाद्या क्लिनिकल म्हणजे सांगितलं की आमचं एवढं जमिनीचं काम होतं जरा आणि सगळं काम पटकन का क्लिनिक करा. मला आता सांगा जो देवाचा जो देव आहे सगळ्या आहे ना, मी बोलविल्या मी तू बोले मी चालविल्यात, ही जे सगळं आहे देवाचा देव दाखवलेली माणसं बघितलेली माणसं आहे ना आपण है ना. म्हणजे आपण कलेक्टर आहे का बर. त्या म्हाताऱ्यानं मग दुसऱ्या वेळेला आल्यानंतर त्याने मी जाणीव ठेवायला पाहिजे का नाही. मग ती म्हातारा मी कोणी मग त्यांना आता साहेबाला सासरा त्यानं त्या घेतले म्हणाले आपण दोघं इतकी चवळ हवी त्याची, त्या साहेबाची कलेक्टरची एवढी चवळ हवी का हे ना. एवढ्या मोठ्या देवाची भक्ती करणारी हे ग्रंथ आहे, एवढ्या मोठ्या महात्म्याची एकट्याला प्राप्त करते. घोड्या लावून कीर्तन केलं महाराष्ट्रात शेवटपर्यंत आज 41 वर्ष झाली त्याच्या व्यक्तीला, तरी कुणी हटकलं नाही. दुसऱ्या वेळेस कीर्तन घेऊन नव्हतो बाबा यांचा राहत आले की आपल्या साधकाच्या घरी प्रवचन कीर्तन ठेवलं त्याला लावायचे एक टाळी उभा राहत नाही. परंतु आज दशा इतकी छान झाली, दिशाभूल झाले, दशा चांगली आली. दशा इतकी चांगली की आज जवळजवळ महाराष्ट्राच्या श्रीपाद बाबाच्या जवळ 25 ठिकाणी गावात पुण्यतिथी चालायच्या. त्याच्या अपराध परिस्थिती झाली नसते किंवा जाऊ द्या एका दिंडीत सारखं चालून तू 4-5 वर्ष घोटाळा झाला तर त्यात नाही पटलं तरी हा दुसरी दिंडी काढतोया ती सोडून द्या. ठीक आहे परंतु अशा होत असतं. परंतु सांगायचं तात्पर्य की त्या महात्म्याने एवढ्या मोठ्या देवाची ओळख आहे. तू मोठा देव आपल्याकडे आपण आहे ही डोक्यात का बसणार. अजूनही काय काय अधिकारी कीर्तनकार प्रवचनकार 4 वार करते ते कुणाचा सोमवार आहे कुणाचा गुरुवार आहे नाही म्हणे देवीचा शुक्रवार मी करतो म्हणे कीर्तन कर. तो काय खंड करावं रे ह्या समाजातलं कीर्तन काय करावं आणि तिथे सांगा
वाईट परिस्थिती झाली हो. आणि कर्मकांडाचा सगळ्यांनी निषेध केला. जितका निषेध केला की बस. आणि एवढा निषेध करून सुद्धा त्या सैनिकमध्ये चाललंय आपलं. युट्यूबवर माई सदांचा साईचा गोरोबा काकाची बघा, सगळ्यांची कपडे फेपडे बघा, काय रिझनाचा यावरी नेसावा या फटकुरी त्यांना केला है ना. धर्मांची क्रांती संशोधन झालेलं आणि हे संशोधनाचं ठिकाण इथून आहे. कल्पना नसेल तुम्हाला ऐकायला आज प्रत्येक जण ह्याच्यात फक्त का नाही एक 10% बाबाबरोबर राहिलेली माणसं असते नाहीतर सगळी बाबा बघितलं नाही. बाबाच्या नावाला युट्यूबवर माई काय नाही. आताची जी आहे ती ना ज्ञानेश्वर तुकोबाराच्या नावानं पोट बसायला देते आणि ह्याचा अनुग्रह घेतात आणि आता श्रीपाद रामदासच्या नावानं अवलादी पोट बसायला देते. काय का खोटं आहे? कधी क्रांती होणार? बरं काय कमी आहे आपल्याला? देवाला वेळ सर्वोन भेटे कुटुंबाचं उपकार करण्याचा अशा महात्म्याची आपल्यावर कृपा आहे. परंतु आता नियम वेगळे काय ते वेगळे काय ना ते सिंबुळ निघाला आणि तिथे गेले तर काय खातात वाटत या साधकाने आता कीर्तन कुणी गेलं ना घरच्या कीर्तन बरं ते जेवायला घेतला. बरं असं एक साधकाचा फक्त विचार म्हणला बऱ्याच साधकाच्या अंतकरणात ते आहे. लक्षात घ्या. फक्त यायला मला विचार करायला इंटिमेशन आहे आपल्या अधिकाऱ्यांना. हो इंटिमेशन आहे ते ध्यानात घ्या आणि शेवटचं इंटिमेशन आहे नाहीतर ती बेल बनणार आहे. आपला काळजी करू. जीएसटी स्टँडवर वाट बघत होती बाबा म्हणून ते आला तर चाकवा येणार आहे ते काय कारण का जोपर्यंत कुत्री येईल ना जोपर्यंत त्याचं डोळं उघडत नाही तोपर्यंत आईच्याकडे करते. पण एकदा डोळं उघडल्यावर मालक असो बाप असो नातेकडे मग डोळं हरि ओम जवाना आपण सावध कारण ज्ञान अध्यात्म विज्ञानाचा शोध लावलेला श्रीमंत बाबांनी अवताला. कसा तुम्ही लक्षात ठेवा. एक दृष्टांत द्यायचे ते काय सहज बोलणे ही उपदेश पण त्याच्यात चिंतन केलं नाही. साळी त्याल्याचं उगवतात पण तांदूळ त्याल्यावर हे जे गाव आहे हे कशाची बाजारपेठ आहे. कशाची ऐका द्या ना. किती लिहून कुठं तर उगवत्याल का काही तर बी काय देते बी काढून द्यायचं कारखाना अजून हिंदलेलाच माहित नाही माहित अजून उगवत्या साळीच आणि इथं यायचं आज पंढरपूरला चिठ्ठी झाली आहे ना. तर मला सांगायचं आपा कुठे तुम्ही इकडे नाही. मला जरा विज्ञानाची संशोधनाची सुरुवात कशी झाली मला सांगायचं होतं. इगतपुरीचा आमचा राहुरी कृषी विद्यापीठाचं भात संशोधन केलं काय कशाचं त्या भगवंताची योजना लक्षात घ्या. आपल्याला संकेत आहे. एक माणूस असा तिकडे काशी तीर्थ क्षेत्राला गेल्यानंतर तो असा बाहेर बसल्यानंतर तीर्थयात्रेला गेला. बसल्यानंतर आयला मनात आलं म्हणला 15 लाख रुपये परवा काढून आणलेले आहे. हा दिवस सोनं कपाटात आहे. कुलूप लावले का नाही कोणा ठाऊक. कुठे गेलो काशीला गेलो तिथं संशय आला. परंतु ज्याला संशय सगळ्या भक्ताला संकेत असतात ते चिंतन करत बसला. आता लावलंय आपण 2000 किलोमीटर असू द्या. तेवढ्यात एक पुढचा कॅरियर होता मित्र आला आणि त्या शेजारी शेठ बसला होता. शेठला म्हणला तुमची गाडी तयार झाली. शेठ म्हणला लॉक केलंय का रे. शेठ म्हणला लॉक केलंय काळजी करून. कुणाला उत्तर मिळलं सर भक्ताला मिळलं का नाही. तसं आपल्या प्रत्येकाला संकेत येतात. आपण बारकाईने विचार केला तर मी म्हणलो तू बरं का मी म्हणणार होतो त्याला त्या गाडीनं जाऊ नको म्हणून पण म्हणता आलो अरे
चांगले वाईट संकेत येतात, आपण भटताय भगवंताचं आणि त्याचं वास्तव्य आपल्याला एवढं ध्यानात ठेवा. आहे ना, आपल्या त्याची कंपनी आपल्याला प्रोत्साहन द्यायची. बघा, राजाची स्वारी झाली होती आणि जाता जाता एक बारकं पोरगं तिथं मातीत खेळत होतं. मातीत खेळायचं ऊन पाहा येतो, चटकं बसत होतं. चटकं बसल्यानंतर राजाने सांगितलं, अरे ते मुलगा कुठे आहे? प्रजेचे काळजीच असते, राजा तो. पूर्वीचे राजा होते, आताचे नाही. त्याला काय? मग त्यानं सांगितलं, उतरला प्रधान गेला, का रे बाळा म्हणे तू उन्हात खेळतो, मातीत खेळतो म्हणून कसलं ऊन पडलंय? मग मातीत खेळावर काय तो बोलायला पण खेळायचं. मग तिथं राही उठलं की मग राजा तसं बोलले की राजाला ऐकलं की पूर्ण जरा हुशार दिसतंय आणि गुटगुटीत होतं, चांगलं घ्यावं असं वाटत होतं, असलं होतं, चुनचुनीत करत होतं. मग राजा आला खाली, का रे बाळा तुझे आई वडील कुठे आहे? मला आई बी नाही बाप बी नाही म्हणला. पिसगाव तिसगाव कारण बाबा बाबा बोलता बोलता काय म्हणायचे माहित आहे का? ते शिवराची जागा काय आहे ना, जिथं असते तिथं क्रांती होत नाही म्हणे. शिवराची जागा जरा काटेरी असतात. परंतु ती सुद्धा बाबांनी खोटं केलं. खानदेशातच का नाही ह्या संप्रदायाची जास्तीत काय हे काय 10 असेल सगळ्या मान्य कर. मग पोरग म्हणून सांग पहिली आठ मी तुमच्या घरी आल्यानंतर मी तुमच्या घरी आलं की तुम्ही झोपायचं नाही, मी झोपणार. मी जेवण करणार पण तुम्ही करायचं नाही. मी कपडे घालणार पण तुम्ही घालायची. एवढ्याच 3 आठवड्यामध्ये परत घेतलं म्हणलं, अरे बा आपण तिथं जमत मी राजा आहे म्हणे, मला कपडे घालावं लागते. मग दुसरा मी राजा आहे, मला भूक लागणार, माणूस आहे, मला खावं लागत नाही, जमणार. मी एवढं थकल्यावर मला झोपावं लागणार, जमणार नाही म्हणे. मला तुला प्रत्येक डिपार्टमेंटला एक माणूस देतो पण तू राजवाड्यातच राहायचं, तू चल गेलेलं विचाराय. ते म्हणला, ह्या 3 गोष्टी तुम्हाला मान्य असल्या तर मी येतो, नाही तर तुम्ही जावा. मग राजा म्हणला, तुझ्या पाया पडतो पण तू का लागा का असं करतो? मग त्यानं सांगितलं, सिद्धार्थ सांगितला पोरानो, म्हणला माझ्याजवळ जो राजा आहे मी काम धाम करतो परंतु तो कधी काम करत नाही. मी झोपतो पण तो झोपत नाही. मी कपडे घालतो पण त्यानं आजपर्यंत कपडे मागितलं. त्याला कशा बारक्या लेकराला आठवण झाली मी राजा आहे म्हणून कळलं. कळतं का? देशकाळ वसुभेद मावळला, देशकाळ वसुभेद मावळला, देशकाळ वसुभेद मावळला, देशकाळ वसुभेद मावळला. आत्मा निर्वाळला विश्वाचा, आत्मा निर्वाळला विश्वाचा. आपल्या इगतपुरी तालुक्याचे माननीय लाडके आमदार आपल्या या बाबांच्या कार्यासाठी साहेबांना टाईम नाही. साहेबांची भेट मागच्या वर्षी झाली होती, तर यावर्षी साहेबांना वेळ नाही भेटला. आपले सुपुत्र त्यांनी बाबांच्या या मंदिराला दर्शनासाठी किंवा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. आपल्या ट्रस्टच्या वतीने साहेबांचा सन्मान होतोय. गुरुवारी भागरे बाबा, उपाध्यक्ष आपले मधु आरोटे, विठ्ठल भंत,
यांना विनंती आहे की साहेबांचा सन्मान करायचा. या बाबा या 2 मिनिटं बाबांना येऊ द्या. या ना बाबा 2 मिनिटं. पाहून घेतलं लगेच जाऊन म्हणता लगेच ठीक. श्रीपण नामदेव तुकाराम जयनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. विठाला 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 काय विषय चालला होता आपला कळलं म्हणजे ते झाला पण डोक्यात राहिला नाही. म्हणजे एवढा मोठा राजा आपल्या डोळ्या राजाचा देवाचा देव आहे म्हणजे तुम्ही आपण किती मोठं आहे हो. काय समजत नाही मोठं राजा यांनी कांता भिकारी चोट वाईट वाटतो लय आहेत ना वेळ सत्य त्याच्या त्या मॅडमात सावध कीर्तन करायला लागलोय काय तर वाटाय पाहिजे. अरे किती मोठा संप्रदायाची धुरा सांभाळतोय एक माणसानं आज जर विचार केला आपल्या महाराष्ट्रात नव्या महाराष्ट्रात बाहेर आज स्वाभिमानानं सांगतो तुम्ही एवढे सांगतात गुजरात पर्यंत इकडं नेपाळ पर्यंत हा परदेश आहेत आमच्या गावची करायला आमदार काळात अमेरिकेला आहे त्याला वाटले नामदार स्वाभिमान आहे. आज आपल्या जिल्ह्यात डेप्युटी कलेक्टर 2 आणि डेप्युटीचे 3 साधक माणसाला जिल्ह्याचे एवढ्या मोठ्या पदावर म्हणजे भीषण कशात आपली आली पण तिच्या भूल व्हायला लागले. खेड्यातला माणूस शहरात गेला बंगला बांधला. बंगला बांधल्यानंतर मुलगा भेटा गेल्यानंतर तिथं जेवण पाणी चहा पाणी झालं आणि म्हातारा म्हणे मला जरा टॉयलेटला जायचं. मग ती सांगितलं 2 नंबरचा दरवाजा आहे ना ते टॉयलेटच आहे. तशा सांगतो मी. मग त्या म्हाताऱ्याला दरवाजा उघडला. आज 2 पादुकामध्ये दिसले त्याला आणि चक 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 करत होतं ते. त्याला वाटलं पाहिजे देव देव ऐकाय की त्याला इतकी दाट लागली होती पाया पडलं बाहेर चालू इतकी दशा चांगली आली पण दिशा भूल झाले. दिशा भूल झाले. लक्षात घ्या आपण भारी अंगाने सजायला लागलो आपण देवच विसरून गेले. ह्या समाजाला सांगायचा समाज इतका सुंदर आहे. बातमीला होता सांगा समाजाचा दोष नाही गाडी मात्र दोष नाहीये. इथं सांगणारा या गाडीचा दोष आहे ना. मग तरी जे इंटिमेशन दिलेले ते मानतो का म्हणून माझा विषय आता कुठपर्यंत तांदळाची बाजारपेठ आहे. एक गोटी तांदळाची पेठ आहे. तिथं या संशोधन करणारा एक साधा पोटासाठी मजूर कामाला तिथं श्रीपाद बाबांचं या भगवंताच्या सत्तेनं संप्रदायानं कसं काम करून घेतले लक्षात घ्या. मग तिथं आप्पा काउंटर म्हणून कामाला उभी गेलेल्या. मग ते तिथं ध्यानधारणा करायला जायचे. कुठं पलीकडे काय तर होतं की तिथं असं डोळा जाऊन बसायचा नाक वळत. मग हे म्हणे साहेब तुम्ही कुठे जाता त्यांचं ह्यांचं साहेब ते आणि ते नाक वाढाय तिकडे जायचं. आणि मग ह्यांना लय काळजी वाटायला म्हणजे साहेब तिथे बाबा म्हणे राहून त्याला काय करावं लागत नाही काय नाही. वैभवशील भक्तीला सगळे अधिकारी आज बघा भक्तीचं 3 प्रकार आहेत. एक राजसी एक तामसिनी एक सात्विक. राजसी भक्ती म्हणजे या गाड्या लक्झरी आणि विमानात घेणं जाऊन बुक करून ऑनलाईन दर्शन घेऊन ही राजसी व्हरायटी भक्ताच्या पैसेवाल्याची का ही राजसी. आणि जे दुसरे आपले ते तामसे असतात ना त्याचा देवटी खताडती त्याला भक्तवी तिथं भयंकर करते.
तोंड लाल भडक कानात बिड्या ते असल्यावर आहे त्यालाच काय म्हणतात. पण मी एकटी असा फसलो होतो. असंच बाबा तिकडे गर्दी गेली आणि एक जण हातात केळी दिली म्हणजे सिगरेट होती आपली 25 रुपयाची काय आणि त्याचा ओ महाराज काय म्हणतो काय ओळख नाही ना मध्ये तोंडात काय काय राव ही मला तुमच्याकडून घातली म्हणता हा खोवाडा काय काय असू द्या पण तुमच्याकडून मला चांगलं उतरा परत धुवून उतरायचं तुझं लय छान झाले मला आपलं बरं झालं सगळं त्याला काय होते थोडी राहिली तरी तुम्ही मोठा तरी नाही पण हा संप्रदाय खूप चांगला आहे खूप चांगला संप्रदाय आहे खूप लोक तरी घेऊ द्या पण लय चांगला आहे असू दे तुला काय सांगितलं म्हणा रोज तुळशीला पाणी घालतो एखाद्याशी करतो मला सगळं बेस चाललंय म्हणलं आपला खरंच चांगलं तो तू करायसाठी सगळं पण ते दिलेलं नाही मला तेवढं देणार नाही उपयोग आहे का हे अशी संख्या वाढायला लागली वेळ दुखता हॅलो मध्ये बसला गणपती सगळं आहे आता बाहेर त्याला काय उपयोग नाहीये. मग थोडा आपण विचार करा जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले भागवत सांगितलं महाराजांनी जपी तपी संन्यास लावली श्री हरीला भक्त फार आवडतो महानाथ गरी माये जनाची आवडतो जपी तपी संन्यास लावली बाहेर सोंग करणाऱ्याला काहीच नाही परंतु आपल्याला मग काय काय इतके जपी तपी होते की आता तुमच्या 27 वेळा होते बघा तुमच्या जिल्ह्यात लय व्हरायटी आमच्या पंढरपूरला करा 1976 साली झालं तारांमध्ये त्यावेळेस मी 12वी सायन्स शिकवतो पंढरपूर पर्यंत मग त्यावेळेस व्हरायटी गोळा केलेल्या होत्या तिथं आपले तनपुरी महाराजांनी तिथं नदीच्या कडाला मोठा सोळा तिथं 3.5 क्विंटलचा मानव सरोवरात महाराजांचा होता. किती वजन 3.5 क्विंटल आणि ती शिशिवाय त्याला उन्हात जमत नव्हतं. दिल्लीपर्यंत त्यांनी तिथं बरंच ईशीचे ते टेम्पो दूध वाटायला येतात का ईशीला त्याच्यात बसून इथं पंढरपूरला आणला होता तिला करून एक बसवला होता तिथे ते प्रदर्शनात 3.5 क्विंटल. दुसरा एक होता 24 फूट लांबीच्या जाटा होत्या त्याला आणि 2 शिष्य पाठीमागे जाटा धरायला वळू कसा धरते 24 फुटाच्या जाटा होत्या त्याच्या आणि ते प्रदर्शन. आता ह्यांचा ह्या जगाच्या उद्धारासाठी काय उपयोग आहे काय काय करा डोक्यात करा पिकेच्या चिमणी आली हे मराठी आता तुम्हाला बघायला मिळणार आहे 27 ला भागवत धर्माचे उत्तर करायला हे उपयोगाचे आहेत का गव्हर्नमेंट 3 ट्रका गांजा पुरवते जगण्याला आणि आंदोलनासाठी तलवार त्या त्रिशूळाने खूप मारली गेल्या वेळेस महाराजांच्या चालते होता का नाही आम्ही होतो बघायला आणि त्या महिन्यात शिर्डीच्या साईबाबाच्या ह्याच्यात 11 टन चिल्लर निघली 11 टन डोक्याने टाकले
किती लोक सज्ज नाही ती म्हणजे 3 प्रकार हे राजाच्या अवघाती मंदिर उभी करायचे तरी कुठं दान करायला पाहिजे डोक्यात विसरून गेले महत्वासाठी नावासाठी गावासाठी तर पाडायला लागले अमिताभ बच्चन गेल्या वर्षी त्या तिरुपतीला 7 कोटी रुपये दिले खरोखर पुण्य मिळेल तळतळाट ज्ञानेश्वरीच्या मूर्तीवर दही दूध तूप वतन अभिषेक करावं का सांगितलेलं ऐकावं आज चाललंय काय सगळ्या राजाच्या अवलादीचं ह्या भागवतांना कोण सांगणार या समाजाला अन्नश्रद्धा सगळ्या वाढायला लागले त्या अरे देवाचा देव दाखवली ही मालिका आहे आणि हे आपल्याला कसं मिळलं ध्यान करा ह्या जपी तपी संदेशाने येता हुए ही केला संप केला अरे तुला ही भक्त प्रल्हादाच्या कोण हिरण्यकश्यपूच्या आवडत कोण भक्त प्रल्हाद आहे ना मग हे देवाला शंका यायला लागली हात मारला की म्हणे देव लगेच उभा राहतोय आपण एवढं म्हणे वर्ष 2 वर्ष 10 50 वर्ष एवढं ही करतोय तरी स्वप्नात सुद्धा देव नाही म्हणे देवाच्या घरी काय तर 2 दिवस आहे म्हणे आपण ह्याला प्रश्न विचारायला पाहिजे मग ही सगळी व्हरायटी येत होती 12 वर्षात आणि मग त्यांनी काय केलं ते आले आणि मग सांगितलं अरे भगवंताला आतच कळत लगे जिंकलं तुझ्या वृत्ती उठती आली मावळती कारण हे सगळ्या देवाचं ठिकाण कुठं शास्त्रात अंतकरणी आत्मा तो विश्वास आहे बुद्धी जी ती आहे ब्रह्मदेव आहे आणि अहंकार आहे रुद्ररूप आहे ही 3 अवतार आहे अंतकरणी आत्मा तो विश्वास आहे बुद्धी ब्रह्मदेव अहंकार रुद्ररूप आहे आणि ब्रह्मा विष्णू आणि हर त्याची निर्मिती तोच तो ब्रह्मा विष्णू आणि हर ह्याला निर्माण करणारा असल्यात आहे का आणि अजून आम्ही काय करतोय निरंजन लोकांचा पाणी पित नाही म्हणे दिवसात ह्याला कानात गुरुवा नाही पाहिजे पाण्यात खरं असले काय तर फालतू म्हणाय आपल्या माळकऱ्यांनी कीर्तनकारांनी करावे धर्माचं पालन करण्यासाठी खंडन करण्यासाठी आपल्याला हातात दिले बऱ्याच कीर्तनकाराच्या घरी आरती कराय पार द्यायच्या ऐकत नाही आजबानाच्या बहिणीच्या करायला त्या ह्याच्या लिडर उठायच्या आराड्याच्या सरपंच उठ्या गावच्या कुठल्या मुगाव आणि ते ह्याच्यात तिथं ह्याला न्यायच्या पालखी आणि सगळ्या ते आकाश बाळ घातली आणि बोंगला पायना हे ते करून बसला म्हणे तुला संन्याशी कुठं माळ घालायचे आणि म्हणून संन्याशी कुठे घातली मग उद्या बोलवतो म्हणला मग विद्यापीठात मी अधिकारी हिंसक वगैरे हाफ शर्ट काही शर्ट शोध होतं काय मग गेला म्हणलं या आमच्या बायकोला माळ घालायचे म्हणजे तुम्हाला काय कळतं का संन्यासाकडून आपली परंपरा म्हणे माळ घालायची तुम्ही काय नाही ते काय करायला लागलाय या लाईफ म्हणे महाराज तू आता काय मग मी गेलो हिंच्याकडून आले की गेलो आणि मग मला असं दाखवायला मंडळीनं हात दिला आणि महाराज बघत होती आणि मग गेलं ही महाराज म्हणे नाही त्यांना गोळ्या करता म्हणे असले सगळे यायचे म्हणे आणि ही तर पॅन्ट शर्ट वर आहे आणि ह्याच्याकडे काय नाही मग त्यांनी तिथं ही केल्यानंतर क्रांती केली कारण संन्यासीची ओळख काय सांगितली आपल्याला मी आणि मग आपण देवाचं करतो का देव करतो ही देवाचं आहे सगळं है ना हे सगळं आहे देवाचं आहे देवदेव नाही है ना ही पोषकता निर्माण करण्यासाठी आणि येणाऱ्याचा नेमका आपण कुठे कमाई हे कमी आहे हे त्याला सुधारण्यासाठी हे कार्यक्रम आहे तो काय सर्टिफिकेट घेण्यासाठी काय ह्याच्यासाठी नाही मग चित्त त्यांनी एक योजना काढली मग त्या मजुराने त्या आपल्याला म्हणे असं आहे आपण त्यांच्याकडे मग त्यांना तयार केलं आता हे मजूर ते साहेब कशी श्रद्धा कारण जोपर्यंत आपण खाली बघत नाही तोपर्यंत वर बघितला का अहंकार असो
की ही जगायचं जे संशोधन आहे, खिलारी गाय होत्या 2 लिटर दूध द्यायच्या, काढताना भाला घालावा लागायचा आणि मारक्या होत्या. मग लोकसंख्या वाढायला लागली, लोक लेकरा बाळांना दूध दिलं ना, मग काय केलं, विद्यापीठात संशोधकांनी संशोधन केलं. त्याच गाईला परदेशातून सिमेंट आणलं आणि त्याच गाईला काय केलं, इन्सुलेशन केलं आणि मग तिचा मारकेपणा लागवला, तिचा भाला घालवला आणि त्याच का 20 लिटर तेल टाकायचे. ऐका नाही संशोधन कमालवा बनवेल, आंबाट बोरी उद्या गोड बोरीचा डोळा चिटकावला, 6 महिन्यात गोड बोर यायला लागली. हे सगळे खाताड फिताड कसा साधू संतांनी आपल्यात मुसलमानच्या कळलं नाही अजून आपल्याला. अरे कोण दृष्टीनं, कोण स्पर्शानं, कोण शब्दानं तारलं आपल्याला, 3 गोष्टी त्यांनी करून दिल्या आपल्या, म्हणजे आणि आपण दिसत होतो. दृष्टी झाली जय साच्या खबा ही जय पदार्थ पैसा वेगा. अनुभव अरे जेवायला गेला नजर गेली एखाद्या ठिकाणी तर अन्नाचं विष होतं का नाही. आम्ही चौकाला ते आलता म्हणे करपाट्या करायला, विष झालं, विष किती नजर गेलं. एखाद्या ताईकडे का नाही बघितलं, नगरीत घेतलं तर रट्टे खावा लागतात, ताकद आहे का नाही. जमर गेला नाही पण 100 फुटावरून त्या ताईला फुटवलं. कशाला नजर जाता जाता स्पर्श केला, मग त्यांना स्पर्शाची जाणीव झाली, कशा निमित्तानं प्रश्न झालाय ना, जाणीव होते का नाही. अरे मग हे सध्या 3 कृपा साधू संत करतात ना आपल्याला त्या पदावर बसतात. पण मग तुम्हाला काय संत कृपा झाली वाचा बोलायला आलं सांगतात पावर नाही ना. मग कशी पावर पिता त्यांनी त्या सत्याने विचार केला की बाबा ही तर सगळ्या पद्धतीचं पोट भरायचं संशोधन चालतंय, तर त्याच्यात जर अध्यात्माचं संशोधन तिथे झालं तर काय होईल बाबा, त्याची योजना होती. आणि बघा तिथं हे केलं, बिलाड्यापणी माळ घातली आणि कृपायती झाली. 2-4 महिन्यात काय झालं, त्याला प्रमोशन मिळालं वरच्या पोस्टवर आणि बदली राहुरीला झाली. आम्ही 8 नाही तर आम्ही नवीन लग्न झालेली, आम्हाला जर जाऊन पाळणा झालं ना, 1.5 वर्ष झालं, 2-2.5 महिने व्हायचे की गडबड. मग आम्ही भीती कुठे लागलेलो परमार्थाला. खरं खरं ते मला नव्हतं मावती भीती कुठे, कारण का आम्ही मुळाच्या सगळे राहणारी माणसं होतो. मग एखाद्याने सांगितलं का नाही या माळावरची आई ना लय होत आहे, 11 गुरुवार ओल्या पडक्याने पाणी घाल, ती पाणी लागतं. पुन्हा तिकडं गणपती होता तिथं डॅमच्या तिथं, हा ते म्हणे ती चतुर्मुख गणपती लय पावरफुल आहे, पावसाला पावतोय, मुंबईच्या गाड्या तिथे यायच्या, त्याला फक्त का नाही तू 4च काय असते ते पवित्र दिवस चतुर्थी, त्या चतुर्थीला ती बी काटाळू, शेवटी पायाला खडं मोडून बिगर चपल्याचं काम काटाळू जाते. मग काय नाही, मग पाठी चालायची, काही टेन्शन यायचं ना. मग तेवढ्यात आई बापू आहे तिथं, कुठे काउंटरला बसलाय बापू. मग ती बापू म्हणला, बापूची ती गावाची जुगत बी तिकडे जवळ गावची खेळा 500 जवळ. आणि मग ते मग आमचं ते का तुला काय कंटाळा आला असला तर विनोद खूप आहे बघा एक, आणि तुझा म्हणजे सिरियस काय नऊ नाही म्हणजे तिथे. मग त्यांनी माझी ओळख करून आम्ही गप्पा मारता मारता आम्ही त्याच्यात सापडलेलो आणि ह्यांना काय तर कुठं तरी पेरायचं होतं. मग ते कुरवळून मला म्हणे भूत चांगलं म्हणजे दत्ताचा फोटो आणत नाही. मग दत्ताचा फोटो आणायला होता आणि प्रत्येक गुरुवारी मला म्हणे दत्ताचं भजन म्हणलं तर पळे भूत बाधा भय त्याचे सगळे निघून जातं म्हणे. मग मी खूप एकच आणला कशासाठी पाळणा काय सांगतो काय द्यायचं पाळणा आणल्याची मग फोटो आणला. मग त्याने म्हणायचं गुरुदत्त दिगंबर बजरे दिगंबर त्रय मूर्ती यात्री तरे आले पायी खडावा कटी दंड कमंड तुम्हाला
गोटीवर आहे. झालं तेवढं दिवस गेला मग परत तिकडे कीर्तन तिकडे कीर्तनाला निघून आणलं. मग 2-3 ठिकाणी मला त्यांना सांगितलं मी असा ही लोकशाही आहे, लोकशाही जर अनुभव आला तर ठीक, नाहीतर आपल्या आपल्या मतांना चालायला मी 3 महिन्यात तुला मला माघारी आणून देणार. माघारी करणार ही तसं काय नाही, बाप दाखव नाही तर हो काय घेणं ना देणं आजूबाजूला काय. मग बघितलं बापू गुरुजी गेले ती म्हणे मार्गशुद्ध दशमीशिवाय मी देत नाही. शिव गुरुजी होतं ते म्हणे मला द्यायचा अधिकार नाही. परत डोंगरे गुरुजी होतं त्यांनी रामकृष्ण हरी दिलं, त्याचं 2-2 तास बसलो चिंता. मग आपण नेमकं सांगितलं का म्हणलं रामकृष्ण हरी मला प्लॅस्टिकचं खेळ नाही म्हणजे त्यानं समज काय नाही जमलं तर नाही साधं साधे असं झालं की मग ते म्हणे माझं एक बाबा घातलेला आहे म्हणे, पण परिस्थितीने गरीब आहे म्हणे, थोडं तरी यायचं तर बरं होईल. मग आम्हाला पगार एक तर कमी तर आम्हाला तरी किती 18 रुपये तिकीट गोटीवरनं राहुरीला 18-36 आणि 10 रुपयाच्या पाण्याला म्हणून 50 रुपयाच्या महिन्यात बागांना केली 1945 साली. मग वगैरे कुठे एवढं कार्यक्रम वगैरे नसायचं काय नाही. मग त्याने आपलं दुसऱ्या दिवशी गाडीत बसलं तिथं 4 वाजता उतरलं याच्यावर गेटवर बाकरी बांधून आणल्या होत्या. आणि मग तिथं नळ होता. मग तिथे गाडीला विचारलं अरे तिथं पत्त्यावर मला जायचं आहे मुळाल्या तिथं 5 किलोमीटर. मग त्यांनी वाचला नाही म्हणजे 5ची गाडी तिथं नाही, एकच गाडी असते म्हणजे आणि ही सरकारी लक्झरी आहे की तुम्हाला म्हणजे 5 जर असलं तर घ्या तरी पण ते 5:15ला निघतात म्हणे आपल्याला 5ला सुटतं. म्हणलं ठीक आहे. मग बाबाने जेवढे आता म्हणजे काय करायचं आपण 5 वाजेपर्यंत थांबणार त्यांनी गाडीत नाही घेतलं तर काय म्हणजे कुठंही वाट आहे ते म्हणजे अशा आणि माळामाळाने एकच हरिनाम करत 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 आम्ही घरी आलो. कपडे काढले बापून मी एका गाडीवर जायचं 15 मिनिट आपलं निवड पेट्रोल निवड डिझेल काय ते असले करते. मग झालं गेलं हातपाय दुखलं नसलं तुम्ही बारीक चोर कळत आली हो काका तुमच्याकडे कोणतं पाहुणा आलाय म्हणे. मग मी बाहेर मी बघितलं कधी बघितलं नव्हतं बघितलं नव्हतं मी बघितलं त्यांनी पंडित जवाहरलाल मग मी बघितलं रे माझा नाही म्हणलं बाबा मी घरात गेलो माझा पाहुणा नाही म्हणजे घरात बसलो जा. मग तेवढ्यात त्यांनी गायकवाड गायकवाडला दाखवलं चिठ्ठी म्हणे ही कुठं आहे तर ती म्हणे मला आले गायकवाड तुम्ही कामला पैसे गोळा करत नव्हते का किती एक बसला ते उशिरा 10 वर्षानंतर झाला आमचं लई चौकट बुद्धीच होते लवकर झालं नाही पण पाहतात. ती चिठ्ठी घेतली आणि मला म्हणे ओ दादा साहेब म्हणे तुमचं पाहुणं आले ते मंडळी म्हणे अहो तुम्ही आपण म्हणे केलं नाही का बाबा आपण तीच असतात म्हणे. गेलो काय आला घरात प्रवेश नाही एवढं भाग्य म्हणावं. बघ संदेशाने एकत्र मीटिंग घेतली हा परमात्मा म्हणजे त्याला एवढं कधी त्याला येतो म्हणे हा प्रत्येक घेऊन येतो आणि आपल्याला सापडत ती म्हणे माझी 500 वर्षाची तपश्चर्या झाली. एक म्हणे मी एका पायावर 3 वर्ष झाला, एक म्हणे मी पालक खातो म्हणे अजूनही झाला नाही आणि ह्याला कसं काय आपण संप करून विचारू म्हणे. मग सगळी एकत्र आली की बाबा त्याला कळलं की हे सगळे आपल्याकडे कर्नाटक येतो. मग नदीच्या पलीकडून ठेवायचा डोंगर होता तिकडे जायचं होतो. भगवंताला कळलं की देव उघडी घेऊन तिथे जाऊन उभा राहिले. याचं तिथे संध्याला देवाकडे जायचं का देव तिथे गेले उभा राहिले. मग ही संदेशी सगळे तिथं हे भडीवाल्या काय आम्हाला सगळ्यांना तिकडे देवाच्या डोंगरावर जायचं आहे म्हणे तर निश्चित का तर मी त्यासाठीच आहे मला न्यायासाठीच आहे. देव ते प्रत्यक्ष भगवंत उभा राहिले कोळ्या करून ते घेऊन. मग
म्हणे खिडकीने पैसे तेवढं वेळ काय झाला नाही म्हणे निम्म्याला माणसं पाण्यावरून चालत जाता येतं म्हणे निम्म्या माणसाला एवढे कमी ते येते म्हणे भगवंत म्हणणे कोणाला चालत जाता येत नाही चालत जा पण मी नाव बसलं की पैसे घ्या ना झालं बसवलं की सर नाव होडी निम्म्यापर्यंत गेली निवड होडी गेली की तो जो डोंगर होता की त्याला ती सगळं हाडच दिसायला लागली ती म्हणे हे होडीवाल्या देवाच्या डोंगराला जायचं म्हणून तू कुठे यायला लागला ती कुठला डोंगर आहे म्हणे ती म्हणे इतकी दिवस तपश्चर्या केली तुम्हाला माहित नाही डोंगर तर ती म्हणे हाडच दिसते म्हणे सगळे ही कुणाला डोंगर आहे म्हणे मग भगवंत सांगायला लागले त्याचं पितं सांगायचं तुम्हाला भक्त प्रल्हाद नाही का म्हणे हा त्याच्यासाठी आम्ही चाललोय म्हणे देवाला त्यांनी जन्मोजन्मी इतकी तपश्चर्या केली त्याच्या हाडाचा डोंगर लागला आपली पूर्वजन्माची तपश्चर्यावर तुम्ही नाम घेतल्या नाही ती समाज अवस्था लागणे जोक नाही ओ मागणी बरोबर नाही जेवढी ते तुम्हाला असं काय म्हणे मी परस्परच मोडून टाकले एक गुरुने एक शिक्षा परंपरा होती पण नाथा अरे मी इतकी सोबत किती पॉवरफुल हे भगवंताचं नाम आहे म्हणे ज्ञानदेव पुछे गगना हुनीवर इतकं मोठं नाम जनतरी तुम्ही सगळं सांगत आहे किती मोठ्या घरचा असाल तुम्ही किती मोठ्या घरचा असाल जाऊ दे आम्हाला काय तर चला निघून आम्ही बोलतो पण सगळ्यांना सारखी वस्तू सारखं सुख दिलंय इथं कोण लहान नाही कोण मोठं नाही कोण परिस्थितीनं कोण कशानं कोण कमी जास्त असेल बॅग हे असेल परंतु ही सगळी भगवंताची उपाय कधी पीठ होणार इतकी मोठी पदाची माणसं आहे आपण एकमेकाला काय नाऱ्या दाजी भाऊ मामा ताई ही असं म्हणत राहिलो परंतु खूप मोठे ह्या धर्म टिकवायचे अधिकारी आहे आपण धर्म टिकवायचे अधिकार आहे आणि ते सगळं समान आपल्याला दिले परंतु आपण काय झालो भाग्यात होणार आपण कर्मकांडात आम्ही कुटायला लागलो कर्मकांडात एवढा विशेष केला तुम्ही आठवा म्हणून सुद्धा अरे तीर्थ तू हटाळी पावनी आज हा भक्त नारायण ज्या नामदेवाने भागवत धर्माची क्रांती केली तो नामदेवाचा अभंग आहे आता अभंग सुरू व्हायचं मग करायचं अरे ते ग्रंथा घेतलं आणि त्या अवताराबरोबर राहिलेले आपण घेत राहिलो आपल्याला अवतारात मिळाला वाटला नाही कधी का त्याने सदरांनी टाकावी त्याने बोर व्हायला लागले तर बुद्धुनी करावी ते काय सांगा पाठीवर थांबणार लागली आपल्या पाड्या त्यांनी या लेकरांबरोबर केल्या कमीत कमी आमच्यासारखी काय 20% तर बाबांबरोबर राहिलेली आहे तोपर्यंत त्यांचं जरा विचार आहे का आणि तुम्ही कसे व्हा रे आमचा तुमच्याकडून काय सुद्धा अपेक्षा नाही ते आम्ही आता आज 2 वर्ष झालं मी करोनापासून कीर्तन बंद करून टाकायचे कारण हा गर्दी करू देत नाही काय आमच्या गावात या मोडलेल्या तमाशाच्या थेटराला सम्राटीत 20 कीर्तन करता येणार आहे तमाशा गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर एवढी करतात
पण त्याने फक्त कशासाठी की त्याने जसं चालवलं तसं आपण चालवायला पाहिजे. त्याच्यात बिघडणं काय नाही पाहिजे. आपण सॉल्व करायला लागलो की तुला जे सांग फक्त एवढं सांग हे बाबा तू देव आहे, तुझ्या देव आहे आणि ते त्या नावाने मिळतो, ते नाव घेतलं तर परिणाम होतो हा माणूस बाहेर होतो एवढा देव पाहिजे. त्याला किती कॅलमेट लावतात नेमळे मला ते त्यामुळे कॅलमेट लावून कॅलमेट असतूच करून खा ना. अरे कुत्र्याला जर म्हणलं ना अरे हाट ना कुत्र हाट ना असं म्हणजे उठणार हाड हाड केलं नगरसेवकाचा पळून जाईल ना ऐका आपलं कुठं आहे मस्तक नामाचा गाला इतके बेस्ट पैकी योजना आपल्याला दिली आणि असे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले उद्धाराया आले नित्य आलेला उद्धार करून दिला या जगाला. रिझल्ट आहे हा रिझल्ट आहे रिझल्ट आहे रिझल्ट एवढे लेखन तयार केलेले आहे. परंतु आज 70% श्रीपाद मला बघितलेच नाही आणि सांगतो तसं आम्ही सुद्धा सांगता नाही वेळेमध्ये सांगायला पाहिजे है ना. आम्ही कर्मकांडाचं नाही सांगायला पाहिजे. आज अंधश्रद्धा इतक्या वाढल्या त्या देव म्हणतात मोठमोठे पूजितात सगळे मोठे आणि आज चांगली चांगली पोस्ट ग्रॅज्युएट पैशावाले एसटीने येत होतं माया पुढे काय 2 माया वाचल्या होत्या लय हाय प्रयास केल्या पुढचं. अहो म्हणजे तू इकडं कशी काय आले अगो महाराज त्यांना मराठीवरनं कालच आलेलं आहे आणि त्यांचा सत्संग 2 दिवस दर्शनाचा योग आहे आणि ते खडे देतात म्हणे. आमच्या खड्या सोन्यात घालायचा तो खडा आहे तो 11,000 आहे, चांदीत घालायचा आहे तो 5,000 आहे आणि तांब्याच्या पेटीत घालायचा आहे तो 1,000 रुपयाला आहे. माझा काही एवढं पैसे नव्हतं ते रागवतील म्हणून मी 5,000चा चांदीच्या काळीच्या घेतला का तसून पाहिला पुढं होत नव्हते. आता खरं किडे पडले डोक्यात किडे. रात्री आम्ही येताना शिर्डीला पित्तर भांड पोरला त्याचे टी-शर्ट आणि हे घालून तडा 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 बंबाकले आम्ही फिरायला लागले. बंबाकले आम्ही काय मिळणार आहे तिथं जाऊन हुमाय बाबळीवारी पंढरीच्या एकाला सुद्धा डोकं उडालं अशा वाहनात तयार झालेले आहे. धर्मरक्षणाचे ना ते विष्णूचे अवतार झाले आज मी हे आहेत आणि पुढे होणार आहे. देणे ईश्वरीय देण्याची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. पण त्या पद्धतीने आपण काय पाहिजे उगेच काय तर फोटो डिजिटल कुठेही काय जी आहे चांगली चांगली लिहिली किती तर मात्र असला इकडे वाढ बघा वसाड पडल्या त्याच्या हाताचं मग आपण इथं सांगायचं का का अरे हे लोक चांगले ते ह्याला बाजार बनवायला पाहिजे. बाबा दृष्टांत द्यायचे गाडी पिटी ओला लागले की साधारती आणि शेकली की तसे आपल्या ड्युटी गाडीच्या म्हणजे 72 तयार करायचे. श्रीकृष्णाने अर्जुनाला 72 तयार केलं का नियम बनवलं करत होता का तो देवळापणा करत होता काय करायचं आपल्याला मारून आपण म्हणून गेलो तो बरं काय म्हणला मार खूप म्हणायचा. अरे त्याला तयार मारायचं होतं का ना मग आपण धर्माचं पालन करण्याचा भेट आपल्या हातात दिलेला आहे. मग हे करायचं दिसतं मनामाने अभंग होऊन काय उपयोगाचं नाही. पालन करायचंय पालन करायची जबाबदारी आहे आणि तिथं जर पालन केलं पुण्यतीर्थाला संतोषी हा देव किती वाकांनीचा पोवाडी नाथा याच याची म्हणून याच याची करून सर्व निवेदन खरोखर समाज चांगला या समाजाला नावाची रूपाची फक्त ओळख करून द्यायच्या बाकी दुसरं काय करायचं नाही. शेवटचा दृष्टांत सांगतो तोपर्यंत 2 वाजतात सगळं मला वाटलं चूळबूळ करायला लागले म्हणून मी गडबड ऐकला सांगायचं मला काय नाही समाजाला तर समजून सांगितलं समाज ऐकण्यात आहे. आज एवढ्या अंधश्रद्धा भोपाळ्याच्या इतक्या भोपाळ्या त्या बुवाबाजी इतकी चालले ते आणि ते तसले
जिपऱ्या वाढवलेल्या भट्टी केलेल्या आहेत त्या तर भरायच्या लई वाढलेल्या आहेत त्या आणि चांगली चांगली माणसं का चालले ते की त्यांना सुख बी कळलं देव बी कळलं आणि आपलं एवढं हत्यार आहे आपल्या 5 किलोमीटर वर करणी महानवती अगदी जाणून कोणा येणार अजिबात येणार नाही पुढे भूत बाधा एवढं नाम आपल्या जवळ आहे आपण पावर पण बघा आहे ना त्यांना तुम्हाला दृष्टांत सांगितलं का नाही कोणाला आम्हाला सांगत होते आपले गायकवाड हे बाबा होते ना नारायण गायकवाड कुठे लय पावर असं बघितलं तर एसट्यावर करायला एवढे ते पावर इतकी त्यांना दिशेती प्राप्त होते मग तिथं कल्याण गंभवलेला कार्यक्रम होता तिथल्या हे म्हातारी येते म्हणतात की कटपुरीवर जाऊन आणि कीर्तनात प्रवचनात शिव्या येते म्हणे बाबा हे जेव्हा काय तर प्रयोग करा मग बाबाचं ठरलं नारायण बाबाचं कारण त्यांचं चमत्काराला लय हात होतं भयंकर चमत्कार आहे मग नारायण बाबा तिथं बाबाचे कीर्तन चालू होतं नारायण बाबाने केला प्रयोग पण नारायण बाबाला चक्कर आली खाली चक्राने खाली पडलं मग ती माणूस सकाळी उठवलं वगैरे काय झालं काय नाही तेवढ्याच कीर्तनचे बिर्तन झाले ती आनंद तिथनं उठून बघायचं गेलं बाबाचं पाय झालं अरे यार अनुभव आहे ते ना आणि तर सांगण्याचं नाही फिरवले देवळ जगामध्ये तुम्ही फिरवू शकता इतकी पावर आहे पण त्या सांगताना तुम्ही बघा आपल्या बऱ्याच लोकांना एक वेळा गेले त्या ह्याच्यावर खुर्चीवर बसला होतो आणि ते कारागीर बऱ्याच वेळ आलं नाही मग वाटत बसून तेवढं आलं मग ते नव्हतं त्यामुळे आपलं संधान चालू होतं मग संधान चालू होतं मग ते आलं आणि आपण हात लावला बसला तू म्हणे खुर्चीच्या बाजूला कुणी वायर आहे का कुठं काय असं बघायचं मग मला जायचं लवकर आठवला उरकाठी म्हणजे काय बोलतात काय नाही म्हणजे मला शॉप बसला मग त्याला असं धरलं कळलं काय ये लागलं काय कुठे शॉप काय करत काय तुम्ही मी बघा ह्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर माणूस बसवा 2-4 टोलं पाठीमागनं द्यावर आणि हात लावा हा करंट लागतो का नाही अरे बाहेर हवा मारली तर करंट लागतो ही हवा मारल्यावर किती पाऊस आहे का त्या हवा दिसते ह्या रूपाला हे अन्नाच्या मला कला कार्यक्रमाला घेतो आपण संपलं होतं लढायचं साईड बॅगमध्ये ते लढायचं टाकलं आणि पॅन्ट शर्टवर ह्या टाकली उन्हाळ्यात दिवस होतं 5 वाजता गाडीच्या करास्तेवाल्याने शाळेवर पाठवलं दिली त्यांनी जीप 7 वाजता संपाला मग उतरलो तिथं ते ड्रायव्हर फिरत आलं बघा महाराजांना सांगायला घ्यायचा महाराजांना माझ्याबरोबर दुसरे काय बोलत नाही ते होतं काही उतरलेला मग त्या आनंदच्या रोड साहेब सुनाय का म्हणजे आमच्या गावाला काकड्या काढण्याला जायला गाडी किती वाजता आहे ते मला जायचं तुझी माधवची पेन मला त्याच्या घोडा त्याला गेली का बघता गेली नाही म्हणून आता काय म्हणते खरंच मला 3 लोकांनी खाल्ला मला का कोण 1 नंबर पुढारी 2 नंबर व्यापारी 3 नंबर कीर्तन सगळी मोठं सगळ्या पुढे मोठी ह्या ठिकाणी शिकायची आणि ह्या ठिकाणी पाया पडतं म्हणे आपल्याला काय करायचं आहे राव 5 ते 6 प्रवचन आहे परत संध्याकाळी कीर्तन आहे काय म्हणता साहेब तुम्हाला काय बुडायला नाही का नाही म्हणून कीर्तनच माझा आहे म्हणून त्याला आपण खाली सोडले तुमची कशी काय जास्त केली म्हणे जास्त होती मग चूक त्याची का माझी मला तुम्ही चूक केली नाही चूक माझी ना आणि महाराज तो ह्याला समजायचा मग नाव रूपा नाही मिळेल मग नाव रूपा तो या समाजाला
एक करून द्यायचा एवढाच मिळवून द्यायचा आहे. काय तू देव आहे आणि ते या नामाने होते उदय कुमळी कथा मंडळी प्रकट केली त्या नामाने होतं देह मध्यभागी उभागा आणि मध्यभागी पायाचं योजना त्याला सत्य करून देतात. बाकी काय किती झोप आलो परंतु आपण आपला त्या नामाविषयी हरेक कंपन्या काय महिन्यात रात्री आपण सावध हो अधिकारी वर्गात कीर्तन करा बरं का एक दिवशी साधक आपल्याला हात मारायचं उघडलंय डोळं उघडलेली एक राहिली गाड्यात माहिती नाही की त्या कळतो त्यातला आता ते तरी तेवढं देते नाही तरी एकटीशी दुसरं चांगल्या एवढे द्या सावध व्हा. कालपासून प्रत्येक मेळाव्यात इंटिमेशन यायला लागले अजूनही वाढत जातं. एखादं रोप लावलं तर वाढतंय. ज्यावेळी आपल्या ध्येयाचं आपल्या समोर म्हणायला लागले त्यावेळेस आपल्या चुका आपल्याला ध्यानात येत आपला डाग कुणीतरी दाखवावा लागतो पाहिला तरच आपण सावध होतो. मग त्या साधकाने डाग कुणाचा दाखवला साधकाचा दाखवला का अधिकाऱ्याचा दाखवला. आज आपल्याला पटतंय का अधिकाऱ्याला नाही का तर आमच्या ठिकाणी आमच्या कीर्तन करण्याचा अभिमान आहे कलेचा अभिमान आहे आमच्या गायनाचा अभिमान आहे आम्हाला लोक मानतात त्याचा अभिमान आहे आमच्या पाठीमाग शिष्य किती त्याचा अभिमान आहे. शीत काय लागलं होतं अभिमाने लागले तू का म्हणे म्हणून नको नको हा नको अभिमान सोडी सुखी खूप भागवत धर्माचा हा मोठा झेंडा इथं उभारला. तो आल्यानंतर आम्ही आता 500 किलोमीटरवर येतो गुजरातवर येतो पण अरे ह्या मालिकेविषयी ह्या बातमीविषयी वेगवेगळा आहे. त्या जिवाळा निर्माण व्हायला आपल्याला फक्त नाम हे चालन दे केरोबाकडून बाबांना मिळालं होतं आणि बाबाकडून तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्याकडून मिळालं असेल कुठल्या अधिकाऱ्यांमुळे त्यानं आपलं सहज दिलं असेल परंतु घेणाऱ्याने ज्या अधिकाऱ्याकडून घेतले त्याच्याविषयी आदर ठेवायचा गुरु म्हणत असतं त्याची परिस्थिती वाईट होती ना त्याच्या घरात वाढ नव्हती ना त्याच्या घराला आग लागली काय घेणार परंतु त्याच्याकडून आदर गुरुच पाण्यात मांडलं पाहिजे तर हे टिकणार नाही तर नाही तर टिकणार नाही. कारण माणसाचा आदर जर भाव कमी झाला नामाचा अर्थ मिटिक होतो म्हणजे आपण धर्म वाढवायला नाही धर्म बुडवायला लागलो म्हणजे दोघांच्या ड्युट्या बाबा लोकांना सांगायचे कोणता शिक्षकाचा विद्यार्थी कलेक्टरला शिक्षणाधिकारीला आणि शिक्षणाधिकारी झाल्यानंतर त्या जिल्ह्याला तो शिक्षणाधिकारी म्हणून आला आणि त्याच गुरुजींची शाळा तपासायला गेला हो तपासायला गेल्यानंतर गुरुजींनी असं म्हणू नये ही शेंबड होय माझ्याकडे शिकलेला आहे काय माझ्या मला तू साहेबला होय बघितलं असं गुरुजींनी म्हण त्या शिक्षणाधिकाऱ्याने मी त्याला गुरुजीला सस्पेंड करायचं का शिक्षणाधिकाऱ्याची ड्युटी काय आले की गुरुजीचं दर्शन घ्यायचं गुरुजी तुमच्यामुळे मी मोठा झाला पण तुमचं दप्तर काढा तर ते कहाणी तुम्ही दोघांचे आहे ड्युटी महात्मे सांगायचे हे खरं रेडिओ म्हणून कसंही असू द्या आपल्या गुरुविषयी ज्याच्याकडून दिल्या त्याच्याविषयी निंदा कधी करणार आहे ती तुम्ही त्या गुरुची निंदा केल्या की तुमच्या नामाची निंदा केलेली तुम्हाला सहजासाठी दिलं नाही देणारा त्याची पावर कमी पाठवत असेल तुला तुझ्या प्रेमानं दिलं पण घेणाऱ्याने पण तुला कारण आवडे व्यवसाय का ओम सोम करुणी कोकणी नेत्राद्वारे करू जीवित वतामध्ये जीवित वाम करतो प्रिय पांडुरंग आवडेल हे माझी कला किती खूप त्याच्यात पुण्याने मिळालेला आणि ते आपल्याकडे जबाबदारीच्या प्रपंच करत फक्त काय
ह्या दोघांनी तसं नाते पण आम्ही बी जरा कुठं काय करायला पाहिजे मी महाराज आहे मला हे आहे आपल्या मी पण कुठं कुठे शिकायचं मला लोकांची फळा खांद्यावर खाली पाठवत खात्याचं शिस्त वाटतं खात्या कधी फेकून दिला वाटतं तिला मग घ्यायचं नाही हाय बोलायचं पर्यंत मोठं होण्यासाठी लेकरांना मोठं केल्यावर बाप मोठा होईल का बापाने लेकराला कोणी मोठं व्हायचं काय करायचं लेकराला मोठं करायला पाहिजे का आणि लेकराच्या जीवावर बाप मोठा व्हायला लागला बापा गुन्हा राहा आज काय तर पाळी आली का इलाज नाही कारण जरा करायला सावध होय पुढा देव थोडा देव पाण्याचा उघडा कोण कशी येईल कैसा हे चांगल्यानं उतारतो उतरतं म्हणून आपल्याकडे ठीक समाज सुंदर आहे आणि ह्या भगवंताचं रक्षण करण्यासाठी ह्या मालिकेशिवाय या कुठलं जीवचं मठ असू द्या नाहीतर तुमचा आळंदीचं मठ असू द्या तुम्हाला छान अप टू डेट असं कळवते परंतु आंतरिक आत्मा जो देव आहे जो संतांनी बनला जो ज्ञानेश्वरांनी बनला म्हणजे पूर्ण परंपरेने बनला नवनाथाच्या मालिकेनं बांधला सगळ्या संतांनी बांधला आणि संत अवतारात ते झाले आणि तोच आपल्याला आलाय ते आपल्याला भाजायचं आहे मग आपण एवढे बदल करतो कुठल्याही संस्थेचं आता आपण कीर्तनकार झालो म्हटल्यानंतर आपण झाल्यानंतर आपण म्हणतो की लोकात आपल्या आमच्या गावात ह्या मालिकेचं वजन वाढवायचं आहे म्हणून बघायला बोलवतो उगच एखाद्याला सुपारी दिली 25 कीर्तन घ्यायचं अरे आपली दशा एवढी घालदारी नाहीये आमच्या काळात म्हणजे पकवाद होत्या बाबा आपल्या कसं येणं वाकडा हे करायचं कारण जुने काळ तरी येत होते दशाईची चांगली झाले आज पाठवलं बघितलं मी गेल्या वर्षीपासून आज बघून येतो इतकं चांगला चांगली म्हणता तर आपल्या तयार आमच्या गावात महिला मंडळ वगैरे तर गावाला रडत नसते द्या की कुठली हे करायची किती का काळा सुंदर म्हणतात इतकं आपलं भाषा घ्यायला आहे हो बाहेरच्या बाजूने हे दाखवून आपल्याला पाहिजे आपण त्याच्यात कमी नाही परंतु सगळ्या आणि कीर्तनकार सुद्धा इतकं छान झालं प्रोत्साहन द्यायचं त्याला ठेवलं म्हणून ते जर आपल्याला घेतलेला नाही बरं का कीर्तनाला लागला त्याचं माझाही आणि ती आपली आहे ती साधं बरं का पण त्यांनी केलेल्या वेळेला जाऊ नका समदृष्टी समदृष्टी काय सांगावं धोका दुरा त्यागी विषयी आसक्त ह्या काया होत्या आपल्या आपण कीर्तन मान्य करायला लागलं मग किती मोठ्या पाला आलं अरे आमदार खासदाराच्या भेजात पाया पण पडत नाही पण आपल्या प्रवचन केलं आपण घरी गेलं तर पाया पडते मी तर Hare
खूप आनंद वाटतो. आम्ही आमच्या नोकऱ्या सांभाळत ज्याच्या त्याच्या जिल्ह्यापर्यंत निरोप दिला आणि कणाई विद्यापीठातले काय आमच्या वेळेस 5-7 जण गेले अवतार समजलं. त्यात तागडे काका असतील, काळे काका असतील, परत संतोष महाराज ते गायकवाड काका आपले असे सगळे आम्ही सराट वगैरे गोळा करायचो पोटीशी हे सगळे मंडळी. परंतु आम्हाला एवढा आनंद वाटतो विद्यापीठावाल्याला ले असं बोलते कधी म्हणून घ्या जाऊ नका, आमच्याकडे एक जिव्हाळा असतो की आमच्या त्याला जमत नाही, तुम्ही सगळे एवढे करता योग्य करता, पण करता करता मूळ बाजूला ठेवून करू नका एवढी चलणार एवढं जर केलं ना तर खूप चांगलं वाटतं. तर असल्या ब्रह्मवृत्ती संत जगी अवतरले. अरे अवतरल्यानंतर एवढे लोक तयार केले, नर्सरी बनवली, नर्सरी उत्तराया आले दीनदानाच्या नर्सऱ्या गावोगावी महाराष्ट्रात करून ठेवल्या नावाच्या ब्रह्मानी गजांची वंदनी पावले. अरे सगळ्या देवता आपल्याला बसा आपल्या अंकित आहे ब्रह्मदेवाला आपण तुला सांगितलं तर ती तुला पालन करेल. त्या तिन्ही देवाला देव तर तेवढ्या पद्धतीनं ते करा आणि खात्री सांगितली त्यांनी हो का तुम्हाला विषय असत अशांची चर्चा झाली. तर आज ही बोलू नका मावशा बोलू नका. 2 मिनिटं ज्यांच्या आरतीला मी मागाशी नावं घेतले होते बाकीची जी नावं बुक झाली आरतीसाठी मंदिरात द्यायचे त्यांची नावं घेतली 7 जण गेले मंदिरात. बाकीच्या कोणी तिथं मंदिरात गर्दी करायची नाही बरं का. हां बाकीचे नावं नाही आलेत ना आपल्या इथं. पत्रिकेत 3 नावं आहेत. रामेश्वर वालदाडे, पांडुरंग सूर्यवंशी पाटते आणि येवलगडची भाऊ मंगळूर खानदेश. 2 मिनिटं. नाही